Dear students, in today's lecture we are going to learn about CO2 gas. त्याची लॅबोरेटरी प्रिपरेशन, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज, या सगळ्या गोष्टी टेक्निकली कशा लक्षात ठेवायच्या, त्याला लर्न न करता प्रॉपर मेथडनी कशा पद्धतीनं हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात एक्झामसाठी, तो सगळा पार्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी ह्याच्या ऑकरन्स, त्याचं नेचर, ह्या सगळ्या गोष्टींपासून सुरुवात करूयात. हा जो CO2 गॅस आहे स्टुडंट, नॉर्मली आपण एअरमध्ये तर बघतोच, एअरमध्ये काही अमाऊंटमध्ये हा गॅस प्रेझेंट असतो. तसंच वेगवेगळ्या सबस्टन्सेसचं जेव्हा आपण बर्निंग करतो इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, देन ऑल्सो CO2 गॅस इज रिलीज्ड. तसंच आपल्या बॉडीमध्ये जी रेस्पिरेशनची प्रोसेस होत असते, त्या रेस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये देखील CO2 गॅस बाहेर रिलीज केला जातो. याच्यामध्ये जे पर्सेंटेज आहे ते तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं बरं काय. सो आपण पर्सेंटेज वाईज बघूयात. आपण हा जो CO2 गॅस आहे तो नेचरमध्ये म्हणजे ह्या हवेमध्ये जो प्रेझेंट आहे याचं पर्सेंटेज असतं. नॅचरल आपले जे एअरमधलं CO2चं जे पर्सेंटेज आहे ते आहे 0.03%. 1 मार्कसाठी लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपण जी एक्सहेल जी एअर करतो आणि इनहेल करतो, तर दोन्हीमध्ये पण काही अमाऊंट ऑफ CO2 हे प्रेझेंट असतंच. म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा जो गॅस आहे तो एक्सहेल्ड एअरमध्ये पण प्रेझेंट असतो, इनहेल्ड एअरमध्ये पण प्रेझेंट असतो. ॲज यू नो, एक्सहेल्ड एअरमध्ये असणारं CO2चं प्रमाण हे कंपॅरेटिव्हली जास्त असतं. किती असतं तर बघा, एक्सहेल केलेली म्हणजे श्वासोच्छ्वास करताना जी बाहेर आपण हवा टाकतो त्या एअरमध्ये CO2चं पर्सेंटेज असतं ऑलमोस्ट 4%. नेचरमध्ये एअरमध्ये जो प्रेझेंट आहे 0.03%, एक्सहेल्ड एअरमध्ये आहे 4%. तसंच ह्याचा तुम्हाला मेल्टिंग पॉईंट हा देखील 1 मार्कसाठी सेपरेटली विचारला जातो आणि तो आहे -56.6 डिग्री सेल्सिअस. एवढे प्रश्न 1 मार्कसाठी सेपरेटली विचारले जातात. आता ह्याचा ऑकरन्स बघू आपण, कुठं कुठं आढळतो. CO2 गॅस जसं तुम्हाला आता सांगितलं की एअरमध्ये प्रेझेंट आहे, एक्सहेल्ड एअरमध्ये तर आहेच, नेचरमध्ये आहे. तसंच आपल्या ज्या टाईल्स असतात, फरशा, स्पेशली ज्या कॅल्शियम कार्बोनेटच्या बनलेल्या असतात त्याच्यामध्ये हा CO2 प्रेझेंट असतोच. इन द फॉर्म ऑफ सॉल्ट्स तो प्रेझेंट असतो. त्यानंतर एअरमध्ये हे सांगितलंच आपण. ऑकरन्समध्ये आपण काय काय सांगणार बघा, एअर हा पहिला ऑकरन्स. त्यानंतर इन द फॉर्म ऑफ सॉल्ट्स लाईक कॅल्शियम कार्बोनेट, CaCO3 ज्याला आपण म्हणूयात, त्या कॅल्शियम कार्बोनेटमध्ये प्रेझेंट असतो. आपलं जे मार्बल आहे, ग्रॅनाइट आहे, या सगळ्यांच्यामध्ये हा CO2 काही ना काही फॉर्म्समध्ये प्रेझेंट असतो. ओके, हा त्याचा ऑकरन्स झाला. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे त्याची लॅबोरेटरी प्रिपरेशन. लॅबोरेटरी प्रिपरेशनवरती तुम्हाला स्टुडंट्स 5 मार्काचा सेपरेट क्वेश्चन हा विचारला जातो. डायग्रॅम काढून लॅबोरेटरी प्रिपरेशन सांगायची, त्याच्यासोबतच फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज देखील विचारल्या जातात. आता त्यातला लॅबोरेटरी प्रिपरेशन आहे ह्या वर्षी, पण त्याच्यातल्या ते जे ऑब्झर्वेशनचा टेबल आहे तो कट केलेला आहे, बट त्याच्यावरूनच आपल्याला पुढं त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज सांगायच्या आहेत. सो तो जरी आपल्याला सिलेबसमधनं रिड्यूस केला असला तरीसुद्धा तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये त्याचा यूज होणार आहे. आणि म्हणून मी कुठलाही पाठ ह्यातला कट न करता आहे असा सांगणार आहे. आता आपण ह्याची बघूयात लॅबोरेटरी प्रिपरेशन. एक लक्षात घ्या, 5 मार्कासाठी जेव्हा तुम्हाला लॅबोरेटरी प्रिपरेशनवरती क्वेश्चन विचारला जातो तेव्हा तुम्ही एम, ॲपॅरेटस, ऑब्झर्वेशन, कन्क्लुजन, डायग्रॅम असं जसं तुम्ही एक्सपेरिमेंट लिहिता ना, त्या सेम फॉर्मॅटमध्ये आपल्याला ह्याचं लॅबोरेटरी प्रिपरेशन लिहायचं आहे. मग हे लॅबोरेटरी प्रिपरेशन करताना आपल्याला ॲपॅरेटस काय काय लागणार आहे तर पहिलं लागणार आहे राऊंड बॉटम फ्लास्क किंवा फ्लॅट बॉटम फ्लास्क घेतलं तरी चालेल. त्यानंतर ट्रायपॉड, स्टँड लागणार आहे आपल्याला. मेश लागणार आहे, वायर मेश, ज्याच्यावरती आपल्याला ते ठेवायचं आहे एक सपोर्टसाठी. त्यानंतर स्टँड लागणार आहे. त्यानंतर ते जे आपण फ्लास्क घेतलेला आहे राऊंड बॉटम फ्लास्क, त्याला कव्हर करण्यासाठी लीड लागणार आहेत.
पाईप्स लागणार आहेत, एक फनेल लागणार आहे आपल्याला, त्यानंतर ग्लासचे जे पाईप्स आहेत त्या पाईप्स लागणार आहेत आणि कंटेनर्स लागणार आहेत. हे आपले ॲपॅरेटस झाले. त्यानंतर ह्याच्यासाठी लागणारे केमिकल्स आहेत शहाबादी फरशीचे तुकडे वगैरे, कॅल्शियम कार्बोनेटच्या फॉर्ममधला, आणि HCl डायल्यूट HCl दॅट इज हायड्रोक्लोरिक ॲसिड, हे काही केमिकल्स लागणार आहेत. म्हणजे आपला ॲपॅरेटस झालं, केमिकल झालं. आता जो सेटअप करायचा आहे ते सांगता सांगता तुम्हाला मी ते ॲपॅरेटस परत दाखवते. नीट ऑब्झर्व करा जेव्हा तुम्हाला डायग्रॅम पण दाखवायची असते. हा जो CO2 ची लॅबोरेटरी प्रिपरेशन दाखवताना हा राऊंड बॉटम फ्लास्क दाखवला. डायग्रॅम बघा मी कशी काढते. कुठेही गिरवायचं नाही. तुम्हाला बरेचदा अशी सवय असते, असं न करता डायरेक्टली फ्लास्क, तुम्हाला अशी सवय होईल थोडीशी प्रॅक्टिसने. आता हे ठेवलं आहे आपण एका स्टँडवरती. ओके, याला इथे आपण लीड बसवलं. त्यानंतर इथे हा एक फनेल आहे आणि इथे आपला असेल गॅस कलेक्ट करण्यासाठी पाईप किंवा ट्यूब म्हटलं तरी चालेल. आता इथे आपण ह्या फनेलमधून, हे आपलं फनेल झालं. फनेलचा यूज कशासाठी, तर ह्याच्यामध्ये जो आपला HCl आहे डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, ते आपल्याला याच्यामध्ये पोअर करायचं आहे. ह्या ग्लासमध्ये, हे जे ग्लास आपण राऊंड बॉटम फ्लास्क घेतलं आहे, याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट दॅट इज शहाबादी फरशीचे तुकडे आपण आधी ठेवायचे. त्यानंतर हे बंद करायचं, कव्हर करायचं. आता याच्यात हा जो फनेल आहे ह्याच्या थ्रू डायल्यूट HCl ॲड करायचं आहे दॅट इज हायड्रोक्लोरिक ॲसिड. आता हे जे फनेल तुम्ही डायग्रॅममध्ये दाखवणार ते ह्याची ही एंड ही पूर्ण तुमच्या ह्या ॲसिडमध्ये डिप झाली पाहिजे. हे दाखवताना पण असं दिसलं पाहिजे. का दिसलं पाहिजे, कारण जेव्हा ह्या दोघांच्यामध्ये रिॲक्शन होणार आहे तर कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तो फॉर्म होणार आहे. ओके, हा कार्बन डायऑक्साईड गॅस फॉर्म झाल्यानंतर समजा हे असंच इथं आपण ओपन दाखवलं तर काय पॉसिबिलिटी आहे की ह्याच्यातून देखील गॅस रिलीज होऊ शकतो ना, बाहेर जाऊ शकतो. बट आपल्याला तो कलेक्ट कुठं करायचा आहे, तर वेगळ्या कंटेनर्समध्ये करायचा आहे. आणि म्हणून तो गॅस फक्त इथे आपल्या गॅस जार्समध्येच येईल ह्या पद्धतीनं हे बुडवायचं आहे. हे जे आपलं आहे फनेल, हा आपला राऊंड बॉटम फ्लास्क. तुम्हाला CO2चं मॉलिक्युलर मास वगैरे तर माहिती असेलच, 44 डाल्टन वगैरे. तर तो एक वेगळाच हे आहे CO2, त्याचा फॉर्म्युला, त्यानंतर मॉलिक्युलर मास, मेल्टिंग पॉईंट, हे सगळं तुम्हाला 1 मार्कसाठी पण लक्षात ठेवा बरं काय. त्यानंतर हा ट्रायपॉड झाला. हा आपला ग्लास जार्स किंवा गॅस जार्स, याच्यामध्ये हा CO2 गॅस जसा जसा रिलीज होईल. आणि हे लीड आहे. लाईक दिस आपल्याला ही लॅबोरेटरी प्रिपरेशनची अरेंजमेंट केली. आता आपण हे ॲड केल्यानंतर ह्या दोघांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होणार आहे आणि त्याच्यातून CO2 गॅस फॉर्म होणार. ही रिॲक्शन तुम्हाला सेपरेटली 1 मार्कसाठी देखील विचारण्यात येते. पाठ न करता कशी तयार करायची बघा. हे दोघं आपले रिॲक्टंट्स झाले दॅट इज CaCO3 प्लस HCl. ओके, ॲसिड आणि बेस आहे बरोबर. हा बेस आहे, हा ॲसिड आहे. म्हणजेच ह्या दोघांच्यामध्ये न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होणार, सॉल्ट आणि वॉटर तयार होणार आहे. मग हे सॉल्ट तयार होताना कॅल्शियम आणि क्लोरीन यांच्यापासून CaCl2 तयार होणार आणि ह्या दोघांपासून CO2 गॅस आहे म्हणून मी अप हेडेड ॲरो दाखवला आणि वॉटर दॅट इज H2O फॉर्म होईल. अशी लक्षात ठेवायची रिॲक्शन. कुठंच पाठांतर काही गरज नाही. अगदी हे 2 रिॲक्टंट्स तर आपल्याला माहिती आहेत. त्यातला कॅल्शियम आणि क्लोरीन एकत्र येऊन CaCl2 झाले
आणि ह्या दोघांपासून वॉटर आणि CO2 गॅस तयार झालेला आहे. आपल्याला सॉल्ट आणि वॉटर तयार होतात हे तर माहिती आहे आणि ह्या इथं तर आपण लॅबोरेटरी प्रिपरेशन CO2ची करतोय म्हणून इथे CO2 लिहिला असं देखील लक्षात ठेवलं तरी चालेल. आता मग पुढची स्टेप येते ती बॅलन्सिंगची. चेक करायचं नंबर ऑफ ॲटम्स इक्वल आहेत का. तर इथं H 1 आहे, इथे 2 आहेत, Cl 2 आहेत, इथं एकच आहे. मग मी काय करते इथे 2HCl लिहून बघते आधी. H 2 झाले, इथे 2 आहेत, Cl2 इथे पण Cl2 झाले, एक कॅल्शियम एक कार्बन, इथे एक कार्बन, O3 आहेत, O3 रिॲक्शन बॅलन्स झाली. फक्त मला काय करावं लागलं 2HCl. सो दिस इज द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन फॉर द लॅबोरेटरी प्रिपरेशन ऑफ CO2 गॅस. आता याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज बघण्यासाठी त्यांनी काय सांगितलं ह्या पुढे ॲक्टिव्हिटीमध्ये अशा वेगवेगळ्या गॅस जार्समध्ये तो CO2 गॅस कलेक्ट करायचा आहे. जसं जसं ही रिॲक्शन होत जाईल CO2 गॅस रिलीज होईल आणि तो ही जी बेंड पाईप आहे आपली त्या बेंड पाईपमधून ह्या ग्लास जारमध्ये कलेक्ट होणार. कलेक्ट केल्यानंतर त्याला पण वरती लीड आहे तो गॅस उडून जाऊ नये म्हणून. मग समजा तुम्ही हे जे ग्लास जार घेतलेत आपण किंवा गॅस जार्स त्याला म्हटलं त्याच्या समोर जर तुम्ही एखादी बर्निंग कॅन्डल नेली तर ती विझून जाते, इट एक्सटिंग्विशेस. मग ह्याच्यावरून आपण काय कन्क्लुजन काढू शकतो की कार्बन डायऑक्साईड गॅस इट नायदर बर्न्स नॉर सपोर्ट्स बर्निंग. ओके, हा झाला ह्याची पहिली फिजिकल प्रॉपर्टी. त्यानंतर युनिव्हर्सल इंडिकेटरमध्ये आपण जर CO2 गॅस त्याच्यामध्ये ॲड केलात किंवा पास केलात तर त्याचा कलर येल्लो होतो, म्हणजे हा ॲसिडिक नेचरचा आहे. लिटमस पेपर जर घेतला तुम्ही, लिटमस पेपर जर आपला ब्लू लिटमस असेल तर त्याचा कलर रेडमध्ये टर्न होणार, सो ॲसिडिक आहे हे ओळखता येतं. ह्याची जेव्हा हा CO2 गॅस जेव्हा तुम्ही वॉटरमध्ये पास करताय तेव्हा त्याच्यापासून कार्बोनिक ॲसिड तयार होतं, म्हणजेच हा वॉटर सोल्युबल आहे. काय काय फिजिकल प्रॉपर्टीज तयार झाल्या बघा ह्याच्या. मग पहिला पार्ट काय झाला, वॉटर सोल्युबल म्हटलं आपण. त्यानंतर ॲसिडिक नेचरचा आहे. कसं ओळखलं, युनिव्हर्सल कलरमध्ये त्याचा कलर चेंज झाला, येल्लो झाला म्हणून ॲसिडिक, किंवा ब्लू लिटमस पेपर रेड झाला म्हणून ॲसिडिक. त्यानंतर बर्निंग कॅन्डल नेली होती ती एक्सटिंग्विश झाली, विझली, म्हणजेच नायदर बर्न्स नॉर सपोर्ट्स बर्निंग. ही ह्याची फिजिकल प्रॉपर्टी झाली. ओके, कलरलेस आहे, टेस्टलेस आहे, ह्या देखील त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज. कलरलेस, ओडरलेस, ह्या काही इम्पॉर्टंट फिजिकल प्रॉपर्टीज झाल्या ह्या CO2 गॅसच्या. लॅबोरेटरी प्रिपरेशनमध्ये तुम्ही ही डायग्रॅम दाखवाल. ह्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑब्झर्वेशनच्या बेसिसवरती सांगितल्या. आता बघूया त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज काय काय आहेत. तिथे तुम्हाला रिॲक्शन्स आहेत. मग ह्या देखील रिॲक्शन्स कुठेच पाठ नाही करायचं आहे आणि कसं लक्षात ठेवणार बघूयात. आता ह्या रिॲक्शन्सपैकी जी पहिली रिॲक्शन आहे ती आहे CO2 आणि NaOH ह्या दोघांच्यामध्ये होणारी रिॲक्शन. अर्थातच एक बेस आहे, एक ॲसिड आहे, सॉल्ट वॉटर तयार होणार आहे, ह्याच्यात तरी काही दुमत नसावं. मग आता इथे काय रिॲक्शन होणार बघा, CO2 हा ॲसिड आहे, NaOH हा बेस आहे. ह्या दोघांच्यामध्ये जेव्हा केमिकल रिॲक्शन होते तेव्हा सॉल्ट दॅट इज Na2CO3 आणि H2O हे दोन बाय प्रोडक्ट्स आपल्याला मिळणार. Na2CO3 आणि ह्या हायड्रोजन ऑक्सिजन मिळून H2O हे सॉल्ट आणि वॉटर फॉर्म होण्याची ही पहिली रिॲक्शन मिळाली. त्यानंतर मग रिॲक्शन लिहून झाल्यानंतर आता हे कसं लक्षात ठेवायचं तर आत्ताच आपण बघितलं CO2 ॲसिडिक नेचरचा आहे, NaOH तर बेस आहे, म्हणजे कंपल्सरी इथे सॉल्ट आणि वॉटर हेच तयार झालं पाहिजे. मग इथे ह्या दोघांच्यापासून तयार होणारं सॉल्ट कुठलं आहे, इथे हा आपला जो आहे तो सोडियम कार्बोनेट दॅट इज वॉशिंग सोडा जो आहे तो तयार झाला. आता मग पुढच्या स्टेपला ही रिॲक्शन बॅलन्स्ड आहे का हे चेक करायचं. कसं करायचं, नंबर ऑफ ॲटम्स काउंट करा. इथे सोडियम मला 2 दिसत आहेत, मला इथं एकच दिसतोय, सो मी NaOHच्या पुढे 2 कोएफिशियंट लावला. आता Na2 झाले, O इथं किती झाले बघा, 2 आणि 2 4 झाले. इथं O किती आहेत, इथं पण 4 आहेत. हायड्रोजन इथे 1 आहे आणि हा 2 2 झाले, C1 आहे, C1 आहे, रिॲक्शन बॅलन्स झाली. कसं बॅलन्स करायचं बघितलं ना की, आणि बरं असं ओरली येत नसेल ना तर तुम्ही काय करायचं, CO
Na आणि H एकाचंच करून दाखवते, कसं तोंडी करायचं ते. मग हे नंबर ऑफ ॲटम्स आहेत. रिॲक्टंट साईडला किती, प्रोडक्ट साईडला किती ते आधी लिहून घ्यायचे. C किती लिहिलेलं दिसतंय, 1 दिसतंय. O किती लिहिलेलं दिसत आहेत, इथं 2 आहेत आणि इथं 1 आहे. इथं C इथं पण 1 आहे प्रोडक्ट साईडला. O इथं 3 आहेत, इथं 4 आहे. Na 2 आहे, सॉरी Na रिॲक्टंटला 1 आहे, प्रोडक्ट साईडला 2 आहेत. हायड्रोजन इथं 1 आहे, इथे 2 आहे. मग मी काय केलं, जिथे इम्बॅलन्स आहे नॉर्मली इव्हन किंवा ऑड नंबर सिलेक्ट करायचे. एक इव्हन एक ऑड असताना बॅलन्सिंगला घ्यायचं नाही. मग आहे ते फॉर्म्युली तर आपण चेंज करू शकत नाही, त्याच्यात काही हलवा करायची नाही फॉर्म्युलेमध्ये. मग काय करायचं तर त्या फॉर्म्युल्याच्या पुढं कोइफिशियंट लावायचा, मल्टिप्लाय केल्यासारखं रे. मग इथं काय होईल, Na रिॲक्टंट साईडला कमी आहे, तो Na ज्या कंपाऊंडमध्ये आहे त्या कंपाऊंडच्या फॉर्म्युल्याच्या समोर तो कोइफिशियंट लिहायचा की ज्याच्यामुळे Na नंबर 2 होईल. मग इथे काय होईल, इंटू 2 केल्यामुळं Na 2 झाले. Na 2 झाल्यामुळं हायड्रोजन पण 2 झाले आणि ऑक्सिजन इथं किती झाले, 4 झाले. सो टोटल नंबर ऑफ ॲटम्स इक्वल झाले, रिॲक्शन आपली बॅलन्स झाली. ह्या पद्धतीनं हे पहिलं इक्वेशन आपलं तयार झालं. CO2 आणि NaOH यांच्यामधली रिॲक्शन दाखवणारं. आता जे दुसरं आहे तो आहे सोडियम कार्बोनेटचंच. ह्या सोडियम कार्बोनेटचं जे ॲक्वियस सोल्युशन तयार झालं आहे, वॉटरमधलं सोल्युशन, त्याला आपण ॲक्वियस सोल्युशन म्हणतो. बघा आता हा Na2CO3 त्याच्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये जेव्हा आपण CO2 ॲड करतो तेव्हा आपल्याला काय मिळतं तर त्याच्यापासून मिळतं आपल्याला सोडियम जो बायकार्बोनेट आहे तो मिळतो. मग आता इथं हे इक्वेशन कसं लिहिणार बघा, Na2CO3 अँड CO2 या दोघांच्या मधली आपली दुसरी रिॲक्शन. आणि ह्याचं ॲक्वियस सोल्युशन आहे म्हणून मी आधी इथं H2O लिहिते. प्लस H2O म्हणजे ॲक्वियस सोल्युशन, म्हणजे पाण्यातलं सोल्युशन. या दोघांच्या मध्ये केमिकल रिॲक्शन जी झाली त्याच्यापासून आपल्याला मिळाला NaHCO3 म्हणजेच आपला बेकिंग सोडा. नंबर ऑफ ॲटम्स सेम आहेत का चेक करा. हायड्रोजन 2 आहेत, इथे 1 आहे. C इथे 1 आहे, इथे 2 आहेत. बरं आपण मांडून घेऊ परत. NaCOH. Na रिॲक्टंट साईडला 2 आहेत, प्रोडक्ट साईडला 1 आहे. कार्बन रिॲक्टंट साईडला 2 आहेत, प्रोडक्ट साईडला 1 आहे. ऑक्सिजन इथे 3 आहेत, हे 2 आणि हे 1, 3 5 6 6 आहेत. हे 3 4 5 6 इथे 3 आहेत. आणि इथे हायड्रोजन इथे 2 आहेत, इथं 1 आहे. मग मी काय करेन, सपोज ह्यालाच पूर्ण प्रोडक्ट साईडला 2 मल्टिप्लाय केलं तर इथं काय काय होईल बघा, 2Na होईल. कार्बन पण 2 होतील. इथे 3 × 2 म्हणजे 6 झाले आणि हे पण. म्हणजे फक्त 2 हा कोइफिशियंट लावल्यानंतर ही आपली रिॲक्शन जी आहे ती बॅलन्स होते. एकूण आपल्याला ह्याच्यात 4च रिॲक्शन्स बघायच्या आहेत. याच्यानंतरची आपली जी तिसरी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनमध्ये वॉटर आणि CO2 ह्या दोघांच्या मध्ये रिॲक्शन होऊन काय तयार होतं ते आपल्याला डिसाईड करायचं आहे. मग अशीच आपण प्रॉपर्टीज बघताना सांगितलं की CO2ची वॉटरसोबत रिॲक्शन होते आणि त्याच्यापासून जे तयार होतं ते आहे H2CO3 म्हणजेच कार्बोनिक ॲसिड. शक्यतो रिॲक्शन्स लिहिल्यानंतर रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स जे नवीन आहेत त्यांची नावंसुद्धा लिहायची खाली. ओके, आता ही आपली तिसरी रिॲक्शन झाली. त्यानंतर पुढची 4th रिॲक्शन आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड, ज्याला आपण लाईम वॉटर म्हणूयात किंवा लाईमचं काय म्हणूया, चुनखडी दोन्ही पण ह्याच्यामध्ये येतात. हायड्रॉक्साईड प्लस CO2. परत एक ॲसिड एक बेस आहे, अर्थातच काय तयार होणार, सॉल्ट आणि वॉटर. मग यांच्यापासून जी मिळणारी रिॲक्शन आहे ती आहे बघा, रिॲक्शन कशी तयार करूया.
प्लस CO2 गिव्स, यांच्यापासून CaCO3 हा सॉल्ट म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट हा सॉल्ट तयार होणार, प्लस वॉटर दॅट इज H2O. परत रिॲक्शन बॅलन्स्ड आहे का चेक करूयात. ओ इथे 4 4 4 आहेत, हायड्रोजन 2 2 आहेत कार्बन. ओके, दिस इज अ बॅलन्स्ड रिॲक्शन. हा ॲसिड आहे, म्हणजे हा ॲसिड आणि बेस ह्या दोन रिॲक्शन्स इथे आहेत. यांच्यामध्ये हा बेस आहे ॲक्च्युली, आणि हा CO2 आहे, हा ॲसिड आहे. इथं पण सॉल्ट आहे, पण ह्या बेसचाच ॲक्च्युली ते ॲक्वियस सोल्युशन आहे, म्हणून इथं परत आपण सॉल्ट आणि वॉटर असं लिहिलेलं नाही. ही एक वेगळी रिॲक्शन. आणि वॉटर आणि CO2 यांच्यामध्ये रिॲक्शन होऊन कार्बोनिक ॲसिड तयार होतं. एवढ्या 4च रिॲक्शन्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. प्रत्येक रिॲक्शन मी स्वतः तुम्हाला तयार करून दाखवली, कशी लक्षात ठेवायची, कशी बॅलन्स करायची. ह्याच पद्धतीनं अभ्यास करा, ह्याला कुठलाही शॉर्टकट नाही. लक्षात घ्या. पाठ करून समजा तुम्ही लिहायचं म्हटलात तर सपोज बॅलन्स करायचं राहिलं किंवा CO2च्या ऐवजी काहीतरी CO3 झालं किंवा इथं CaCO3 ऐवजी CaCO2 झालं की पूर्ण रिॲक्शन चुकते, हे लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक रिॲक्शन ही समजूनच लिहायची असते. ओके, आलं लक्षात. हा झाला त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज. आता ह्याची जो लास्ट पार्ट आहे तो आहे त्याचे युजेस. CO2चे युजेस, ते पण पूर्ण एसे सारखं पाठ न करता एकदम शॉर्टमध्ये कसं लक्षात ठेवणार बघा. ह्यातला पहिला यूज आहे एकतर एरिएटेड ड्रिंक्स, म्हणजे जे आपले सॉफ्ट ड्रिंक्स असतात, कोल्ड ड्रिंक्स, बॉटल ओपन केली की फस करून जो आवाज येतो तर तो असतो ह्या CO2 त्याच्यातून रिलीज झालेला. सो एरिएटेड ड्रिंक्स बनवताना त्याच्यामध्ये CO2 मिक्स केलेला असतो. त्यानंतर फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये प्लांट्स याचा यूज करतात फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, हा देखील त्याचा यूज तुम्ही सांगणार. त्याच्यानंतर जे कोल्ड स्टोरेजेस असतात स्टुडंट्स, कोल्ड स्टोरेज माहिती आहे ना तुम्हाला, फळं असतील किंवा मिल्क प्रोडक्ट्स असतील, हे लॉंग ड्युरेशनसाठी फ्रेश ठेवायचे असतील आपल्याला, तर तिथे आपण बर्फ जे बनवतो तर त्या कोल्ड स्टोरेजेसमध्ये ड्राय आईस, म्हणजे खूप महिने जर आपल्याला फळं, भाज्या, मीठ असतील, मासे वगैरे हे फूड असेल, ह्याला जास्त काळ टिकवायचं असेल तर तिथं कोल्ड स्टोरेजेसमध्ये ह्या ड्राय आईस म्हणजे CO2 असतो, तो ड्राय फॉर्ममधला, सॉलिड फॉर्ममधला तो यूज केला जातो. त्याच्यानंतरचा यूज जो आहे तो आहे मिस्ट फॉर्मेशन, म्हणजेच शूटिंगमध्ये करताना वगैरे तुम्ही असं बघितलं असेल, असं धुकं पसरलं आहे किंवा काही स्टेज शोज असतात, अचानक तिथे एकदम वाफा आल्या, अशा प्रकारचं जे तुम्ही मिस्ट फॉर्मेशन, धुकं आल्यासारखे जे इफेक्ट्स टी व्हीमध्ये, सिरियल्समध्ये, मूव्हीजमध्ये आपण जे बघतो, तर तो इफेक्ट देण्यासाठी ह्या CO2 कॉम्प्रेस करतात गॅसमध्ये, सिलेंडरमध्ये, आणि जसं आपण परफ्यूम मारतो की नाही तशा पद्धतीनं ते स्प्रे केला की त्याच्यातून मिस्टचा इफेक्ट देणारा जो धूर आहे तो बाहेर पडणार. सो तो देखील त्याचा एक यूज आपल्याला सांगायचा आहे. त्यानंतर फायर एक्सटिंग्विशर, हे तर तुम्हाला माहीतच आहे. रेग्युलर फायर एक्सटिंग्विशर ह्याचं कन्स्ट्रक्शन आपण शिकलोय, बरोबर. जे आपले आग लागली वगैरे तर त्यासाठी आपली जी प्रोव्हिजन असते त्याच्यात काय असतं, ॲसिड असतं आणि बेकिंग सोडा असतो. तर ते सल्फ्युरिक ॲसिड आणि बेकिंग सोडा यांच्यामध्ये रिॲक्शन होते, ॲसिड बेस आणि CO2 गॅस रिलीज होतो. सो फायर एक्सटिंग्विशर्स जे आहेत ते बनवण्यासाठी देखील ह्या CO2चा यूज होतो. त्यानंतर अजून एक ह्याचा यूज आहे तो म्हणजे ड्राय क्लिनिंगसाठी. इको फ्रेंडली ड्राय क्लिनिंग म्हणतात ह्याला, की नॉर्मल जे ड्रायक्लीन असतं, ड्रायक्लिनिंग करतात त्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात आणि मग ते अर्थातच एन्व्हायरमेंटसाठी हार्मफुल आहे. तर त्या पद्धतीच्या ड्रायक्लिनिंगसाठी ऑप्शन म्हणून ह्या CO2चा यूज केला जातो इन प्रोसेस ऑफ ड्रायक्लिनिंग. त्याच्यामध्ये काय करतात, असंच सेम की ह्याच्यामध्ये सिलेंडर्समध्ये त्याला कॉम्प्रेस करून लिक्विड फॉर्ममध्ये त्याला कन्व्हर्ट केलं जातं आणि ड्रायक्लीन करताना जे मशीन्स आहेत त्याच्यामध्ये हा लिक्विड फॉर्ममधला CO2 जो आहे तो रिलीज केला जातो, की जो स्पेशली ऑइल्स जे असतात कपड्यांवरचे तेलाचे वगैरे डाग घालवण्यासाठी ह्याचा यूज केला जातो, ह्या CO2 बेस्ड ड्राय क्लिनिंगचा. सो हे काही त्याचे युजेस आहेत. असे वर्ड्स लक्षात ठेवा, पूर्ण सेंटेन्स वगैरे लर्न करत बसू नका. एवढं तरी लक्षात राहील की नाही तुमच्या. आणि मग ह्याच्यावरून पुढं सेंटेन्स तयार करायला तुम्हाला एक्झाममध्ये एवढंच नाही लिहायचं. दीज आर युअर शॉर्ट नोट्स. एक्झाममध्ये ह्याला तुम्हाला इलॅबरेट करायचं आहे तुमच्या ओन सेंटेन्सेसमध्ये.
फक्त बघितलं मात्र जाणार हे पॉईंट्स तुमच्या आन्सर्समध्ये आहेत का, मग तेवढेच लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावरून सेंटेन्स बिल्ड करायचं. कधीही सायन्सचा अभ्यास या पद्धतीनं करायचा. ओके, सो आज आपण काय काय बघितलं? CO2 गॅस, त्याचा ऑकरन्स, त्याची लॅबोरेटरी प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज अँड त्याचे युजेस. ओके, समजला का बघा हा पार्ट व्यवस्थित? इथेच थांबूया त्याच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याच्या पुढचा पार्ट बघूया.